नमस्ते फ्रेंड्स, मी विनायक मेटे फॅकल्टी ॲट स्टेप अप अकॅडमी पुणे. मित्रांनो, उत्तर मंथन या इनिशिएटिव्हमध्ये आपण पेपर 2 आणि पेपर 3 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आता पेपर 1 हा 1-2 दिवसात संपून जाईल. ह्याच्यानंतर आपण एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड ह्या विषयापासून स्टार्ट करत आहोत. तर ह्याच्यामध्ये हा प्रोग्राम जवळपास 30 ते 35 दिवस चालणार आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे महत्त्वाचे टॉपिक्स जे असतील आपल्या सिलेबसमधले ते सगळे कव्हर होणार आहेत. ठीक आहे. तर आपला पॅटर्न जो आहे तो सिमिलर आहे. दुपारी 12 वाजता प्रश्न पडेल. 12 ते 6 या वेळेत तुम्हाला तुमचा आन्सर पोस्ट करायचा आहे. 6 वाजता मॉडेल आन्सर पोस्ट केलं जाईल आणि पुढच्या एका दिवसामध्ये त्या उत्तराचं तुम्हाला प्रॉपर इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक भेटून जाईल. ठीक आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. तर एथिक्स या विषयामध्ये किंवा पेपरमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रकार जो आहे तो थ्योरी बेस्ड क्वेश्चन्स. हे 13 प्रश्न असतात जे 10 मार्कांना विचारले जातात. सेकंड जो प्रकार आहे तो आहे केस स्टडीज. तर हे 6 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न 20 मार्कांसाठी विचारला जातो. तर थ्योरी बेस्ड क्वेश्चन्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 3 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. पहिला असतो कॉन्सेप्ट बेस्ड, दुसरा असतो कोटेशन बेस्ड आणि तिसरा असतो अप्लाइड एथिक्स. तर कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स मध्ये जे महत्वाचे कीवर्ड्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये त्याच्यावरती प्रश्न फ्रेम केले जातात आणि आपल्याला ते इलॅबोरेट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स मध्ये पब्लिक इंटरेस्ट असेल किंवा इमोशनल इंटेलिजन्स असेल तर अशा कीवर्ड्सवरती प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म इमोशनल इंटेलिजन्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर 10 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो. तर 2 पानांमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं असतं. सेकंड जो टाईप आहे तो कोटेशन बेस्ड क्वेश्चन्स. तर ह्या टाईपमध्ये जे काही थिंकर्स किंवा फिलॉसॉफर्स जे असतात तर त्यांचं एखादं स्टेटमेंट किंवा कोटेशन हे पेपरमध्ये प्रश्नाच्या स्वरूपात आपल्याला दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, सॉक्रेटिसचं एक स्टेटमेंट होतं, अन अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ठीक आहे. तर हे जे कोटेशन होतं ते आपल्याला 10 मार्कांसाठी एक्सप्लेन करायचं असतं. राईट. थर्ड टाईप जो आहे तो अप्लाइड एथिक्स. तर ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल एथिक्स, फेमिनिस्ट एथिक्स किंवा वॉर एथिक्स किंवा एथिकल इश्यूज असोसिएटेड विथ टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती प्रश्न विचारला होता. तर अशा 3 प्रकारचे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कोटेशन बेस्ड क्वेश्चन्स जे असतात हे कोटेशन फक्त असताना त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं असतं. तर हे स्ट्रक्चरिंग करणं खूप ट्रिकी पार्ट आहे. तर ह्याच्यावरती आपण स्पेशल एम्फसिस करू आणि ह्याच्यावरती डिस्कशन सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. जो केस स्टडीज वाला पार्ट आहे तर 6 केस स्टडीज आहेत. 6 केस स्टडी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले असतात. तर केस स्टडीज पार्ट सुद्धा आपण प्रॉपरली ह्या आपल्या उत्तर मंथन इनिशिएटिव्ह मध्ये कव्हर करणार आहोत. तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल आणि असंच तयारी करत राहा, हार्डवर्क करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.